हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ. तर हा आहे दीप अमावस्येचा व्हिडिओ. तुमच्यापर्यंत एक दिवस लेट येत आहे, त्याबद्दल क्षमा असावी. थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे तुमच्यापर्यंत व्हिडिओ लेट आहे. तर ही आहे आषाढी अमावस्या किंवा याला दीप अमावस्या असे देखील म्हणतात. तर आषाढ महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येणाऱ्या अमावस्येला आषाढी अमावस्या असे म्हणतात. ही चातुर्मासातली पहिली अमावस्या असे मानले जाते. श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असते. या अमावस्येला दीपपूजनाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. खूप भाग्यकारक मानले सुद्धा गेले आहे. या दिवशी स्नान, दान, पूजाविधीला वेगळेच महत्त्व आहे. तसेच महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून ओळखलं जातं. माझ्याकडचे सर्व जेवढे काही दिवे आहेत तेवढे छान असे लखलखीत केले आहेत आणि त्यानंतर दिव्यांची तयारी करणार आहे. ते सर्व दिवे मी व्यवस्थित पुसून घेतले आहेत. ते ओले असतानाच पुसले की त्यांना डाग राहत नाही. दिवे स्वच्छ करून छान असे पुसून घेतले. पितळेची कुठलीही भांडी असू देत, ते जर धुतल्यावर लगेचच पुसले नाही तर त्यावर डाग पडतात. त्यामुळे लगेचच धुतल्यावर पुसून घ्यायचे. या अमावस्येला दिव्याची पहाट असे देखील म्हणतात. या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि छानशी रांगोळी काढून पूजा केली जाते. यात पिठांच्या दिव्याचा सुद्धा समावेश केला जातो. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागाचे काहीतरी वैशिष्ट्य असते आणि त्यानुसार वेगवेगळ्या पद्धती त्यामध्ये केल्या जातात. तर आषाढ अमावस्येला दीपपूजनाचे खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येलाही वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. ही पूजा म्हणजे येत्या श्रावणाची तयारी असते. या अमावस्येला आपल्या घरात जेवढे पण दिवे असतील ना, ते सर्व स्वच्छ करायचे. कपड्यावर ठेवून त्यात तिळाच्या तेलाचा, तुपाचा समावेश करावा. एवढा छोटूसा दिवा जरी प्रज्वलित होतो ना, इतकं पॉझिटिव्ह आणि इतकं छान वाटतं की जी काही श्रावणाची पूर्वतयारी आहे ती सुरू झाली आहे असं पूर्ण वाटत असतं. पूर्वीच्या काळी आपल्या आत्तासारख्या लाईट्स वगैरे नव्हत्या. ही जी काही अमावस्या आहे ती संपवण्यासाठी किंवा जो काही अंधार आहे तो घालवण्यासाठी घरामध्ये जेवढेही दिवे असायचे ते सर्व स्वच्छ केले जायचे. त्याचा लख्ख प्रकाश संपूर्ण घरभर केला जायचा. येणाऱ्या श्रावणाचे स्वागत अशा प्रकारे केले जायचे. आपल्या भारतीय संस्कृतीत दिवा, ज्योती, फुलवात यांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे घरातील लहान मुलांना या दिवशी ओवाळले जाते. ही लहान मुलं भविष्यात आपला वंश उजळून काढतील असं मानलं जातं. त्यामुळे मुलांना वंशाचा दिवा असेही म्हणतात. इतका हा दिवस लहान मुलांसाठी मानवांशी निगडीत झालेला आहे.
यांच्या मागची एक सुंदर गोष्ट आहे, ती मी आज तुम्हाला सांगणार आहे. यमुनेच्या तीरावर गाय आणि गुरांचा मृत्यू होऊ लागला. तेव्हा यमुनेमध्ये लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी श्रीकृष्णाने त्यांना हरवलं आणि त्यावर स्वार होऊन सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केलं. त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळ श्रीकृष्णाची दिव्याने आरती केली. असेच ते धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली. तेव्हापासून हा दिव्यांचा सण सुरू झाला. हा प्रसंग आषाढ अमावस्येलाच घडल्याने या दिवशी आसमंत उजळून निघालेल्या त्या रात्रीला दिव्याची अमावस्या म्हटलं जाऊ लागलं. या आषाढ अमावस्येला दिव्यांची छान अशी आरास केली जाते. तुमच्याकडे जितके छान छान दिवे समया घेऊन त्या छान छान अशा उतरत्या क्रमाने लावायच्या. म्हणजे पाठीमागे मोठे, नंतर त्यापेक्षा थोडे लहान, पुढे मग त्यापेक्षा पण लहान लहान असे आधी समया, नंतर दिवा अशी मांडणी हवी. या दिवशी दीपपूजनाला खूप महत्त्व आहे. दिवा हा मांगल्याच्या, समृद्धीचा आणि चैतन्याचा प्रतीक मानला जातो. आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येण्यासाठी दीप प्रज्वलित करून दीप अमावस्या साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा एकमेव मार्ग हा म्हटला गेला आहे. हे वाक्य आम्हाला B.Edला होतं, जेव्हा आमचे मानसशास्त्र वगैरे जे विषय होते सगळे, त्यात अंधाराकडून प्रकाशाकडे हे वाक्य नेहमी असायचे. ते मला आज पुन्हा आठवण करून दिली B.Edची. या अमावस्येला तेलाचा दिवा लावल्याने शनी दोषांपासून मुक्ती होते. तसेच दान धर्माने आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो. तर मी आज अशा प्रकारे मांडणी केली आहे. नंतर सजावटीचा भाग जो म्हणजे मला आज मस्त गुलाबाची फुलं मिळाले होते. ते गुलाबाची फुलं मी सर्व छान असे मस्त दिव्यांना, देवांना सगळ्यांना वाहून घेतले. मस्त छान अशी बघू शकता उतरत्या क्रमाने मी मांडणी करून घेतली. म्हणजे आधी मोठे मग छोटे 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 करत अशा प्रकारे मांडणी करून घेतलेली आहे मी. त्यानंतर छान असे मस्त फुलं वाहिले आहेत. नंतर पिठाचे दिवे जे आपण आज बनवतो ते मी मस्त असे बनवून घेतले. 5 दिवे केले होते मी. त्यात मी एका दिव्यात कवडी, गोमती चक्र आणि 1 रुपयाचा कॉईन टाकलेला आहे, कारण ते सर्व लक्ष्मीकारक आहे, लक्ष्मीला प्रिय आहे म्हणून. त्यात तुम्ही तुपाच्या फुलवाती लावू शकतात. आज मी 5 दिवे केले. त्यातून एक दिवा मी शिवाय आणि ओमवरून ओवाळून घेतलेला. हे दिवे उकडून घ्यायचे आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे दिवे तुम्ही गाईला घालू शकतात किंवा स्वतःही पण खाऊ शकतात किंवा निर्माल्यामध्ये टाकू शकतात किंवा पाण्यात विसर्जित देखील करू शकतात. तर अशा पद्धतीने मी छान असे दिवे करून घेतले. आज समयात आहेत पितळेचे दिवे आहेत, मातीचे दिवे आहेत, वॅक्सचे दिवे आहेत, नंतर पिठाचे पण दिवे आहेत. सर्व जे काही दिवे असतात ना, ते सर्व दिवे आजच्या दीपपूजनामध्ये मी त्यांचा समावेश केला आहे. मस्त सगळीकडे फुलांची सुद्धा आरास केली आहे.
त्यानंतर मी सर्व दिव्यांना छान अशी फुलं मस्त वाहून घेतले आहेत. काही गुलाबाचे होते, काही चाफ्याचे होते, ते संपूर्ण वाहून घेतले. त्यानंतर फुलांची सुद्धा आरास करून घेतली आहे. नंतर दिव्यांवरती हळदी कुंकू अक्षदा घालायची. एक एक दिव्याला एक एक समईला पण त्यांना सर्वांना छान असं हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घेतले आहेत. एवढे सगळे दिवे म्हटल्यानंतर वेळ लागतोच. त्यानंतर जे काही कणकेचे दिवे होते त्याला देखील मी हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घेतलेले आहेत. त्यानंतर मी एक एक दिवा असं सर्व दिवे प्रज्वलित करून घेतलेत मस्त. हे दीप प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे, मंत्र म्हणायचा आहे एक. दीप सूर्याग्नी रूपस्वम तेज समतेज उत्तमम गृहाननम उत्कृताम पूजा सर्व कामप्रदो भवः. ह्या मंत्राचा जाप करायचा आहे. याचा अर्थ असा होतो की हे दीपदेवा, तू सूर्य व अग्निरूप आहेस. तेजामध्ये उत्तम तेज आहेस. माझ्या या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत. पूजा झाल्यानंतर आपण देवाला माफी क्षमा याचना नक्की करायची आहे. माझ्या हातून जी काही पूजा करताना चूक घडली असेल कळत नकळत ती माफ कर. माझी जी काही चूक झाली ती पोटात घे. आणि त्यानंतर मी देवाला दाखवला तो म्हणजे नैवेद्य. तर तुमच्याकडे जे काही स्वयंपाक तयार असेल तुम्ही तो नैवेद्य दाखवू शकतात, किंवा फक्त तुम्ही दूध थोडंसं कोमट करून त्यात चिमूटभर साखर घालून तो जो देखील देवाला नैवेद्य दाखवला तरी देखील चालते. ते मी इथे थोडेसे दूध घेतले आहे, त्यात चिमूटभर साखर टाकली आहे व तो देवाला नैवेद्य म्हणून ठेवलेला आहे. तर अशी आजची आपली दिव्यांची अमावस्या किंवा दिव्यांची आवस देखील म्हणतात, अशा छान अशा पद्धतीने ही पूजा झालेली आहे. मला खूपच मस्त वाटतंय, कारण उद्यापासून जो श्रावण सुरू होत आहे ते सर्व सण छान मला साजरे करता येतील. एकंदरीत घरातलं वातावरण खूप छान पवित्र आनंदी झालं आहे. कारण दिवा फार महत्त्वाचा असतो. कारण कुठलीही पूजा करताना सुरुवात ही दीप प्रज्वलनानेच होत असते. कारण एवढ्याशा दिव्यामध्ये एवढी पॉझिटिव्हिटी एवढी ताकद असते की जो अंधकार असेल तो घालवते आणि जी पण काही निगेटिव्हिटी असते ती देखील घालवते. छान सर्वकडे पॉझिटिव्हिटी पसरते मस्त. तर आजच्या आपण दीप अमावस्येतून हाच आपण एक संदेश घ्यायचा. छान दिव्यांची पूजा करून छान सुंदर अशी दिव्यांची आवस करून या जगात जी काही निगेटिव्हिटी आहे, जो काही अंधकार आहे, जे सगळीकडे नैराश्य पसरते, ज्या पण काही चुकीच्या गोष्टी होत आहेत त्या सर्व निघून जाऊ दे. या दिव्यांप्रमाणे सगळीकडे तेजोमय प्रकाश हा उजळू दे. छान अशी पॉझिटिव्हिटी ही सगळ्यांच्या आयुष्यात, सगळ्यांच्या जीवनात, सगळ्यांच्या याच्यात भरभरून येऊ दे. हीच आपण सर्व दिव्यांकडे प्रार्थना करू. तसेच आपल्या श्रावणाला उद्यापासून सुरुवात होतीये. तसेच आपल्या सणांना देखील छान अशी सुरुवात होणार आहे.
सगळीकडचं जे एकंदरीत वातावरण आहे ते अगदी आनंदित होणार आहे. सगळीकडे आनंदमय वातावरण राहू द्या. तसेच सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती, भरभराटी, समाधान, शांती सगळ्यांना येऊ दे, हीच आपण स्वामी चरणी प्रार्थना करूया. श्री स्वामी समर्थ.